धुळे शहरातील बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करून नव्या भागांमध्ये तातडीने हायमास्ट व पथदिवे उभारावेत अशी मागणी मी धुळेकर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। शहरातील बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करून नव्या भागांमध्ये तातडीने हायमास्ट व पथदिवे उभारावेत अशी ठाम मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे। या संदर्भात महापालिकेच्या उपायुक्त स्वालिया मालगावे यांना निवेदन देण्यात आले। धुळे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या झपाट्याने वाढत असून महानगरपालिकेच्या हद्दीत नव्या कॉलन्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला आहे। मात्र शहरातील अनेक चौक व रस्त्यांवरील पथदिवे आणि हायमास्ट बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे। तसेच नव्याने विकसित झालेल्या परिसरांमध्ये अद्याप प्रकाश योजनेचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघात तसेच चोरी लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने सर्व पथदिव्यांची पाहणी करून बंद दिवे सुरू करावेत। तसेच ज्या भागांमध्ये सुविधा उपलब्ध नाही तेथे नवीन पथदिवे व हायमास्ट उभारावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्यासह दिनेश वाघ, छोटूभाऊ पोद्दार, फरदीन शेख, आफ्रिदी शेख व सलमान पठाण उपस्थित होते। धुळे शहर हे महानगरपालिकेचे शहर आहे व याची व्याप्ती पण वाढली आहे आणि आजूबाजूचे खूपसे भाग पण जोडले गेले आहेत। परंतु धुळे शहरात किंवा कॉलनी परिसरामध्ये पथदिवे म्हणजेच स्ट्रीट लाईट हे खूप ठिकाणी बंद आहेत आणि हायमास्ट पण खूपशा चौकातले बंद आहेत। 3-4 पैकी 1 चालू आहे, 2 चालू आहे, अशा खूपशा तक्रारी नागरिकांच्या वारंवार येत आहेत धुळेकरांच्या। आणि आता पावसाळा पण सुरू होणार आहे लवकरच 1.5-2 महिन्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जर पथदिवे नसले, स्ट्रीट लाईट नसले तर छोटे मोठे अपघात होतात, खड्डे दिसत नाही किंवा छोटे मोठे लूटमारीचे प्रकारही घडत असतात। म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आज मनपा आयुक्त माननीय स्वालिया मॅडम यांना आम्ही निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्याअगोदर धुळे शहरातले जितके स्ट्रीट लाईट आहेत त्यांचे सर्वे करावा, पाहणी करावी व ज्या ज्या भागात स्ट्रीट लाईट बंद असतील, पथदिवे बंद असतील, तसेच चौकात हायमास्ट नसतील ते दुरुस्त करावे। त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये स्ट्रीट लाईट नसतील, नवीन कॉलन्या बनल्या आहेत, नवीन भाग डेव्हलप झाले आहेत, तिथे स्ट्रीट लाईट आणि हायमास्ट बसवण्यात यावे अशी आम्ही मागणी केली आहे व त्यावर मॅडमांनी लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे।